छावा भाग 3. पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्याची वादी त्यांनी मुठीत पकडली. जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. बाले किल्ल्याच्या सदर दरवाजातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोहोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बाले किल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरविली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणी महालाकडे चालले. दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायांतील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समयात येवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या हसमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात 3 वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच 5 पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहरा जड थैली दिली. आम्हाला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुखगिरीत राहतं की नाही कोण जाणे, म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठविले. शांतपणे त्या सईबाईंच्या मंचकाजवळ गेल्या. सूनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साद घातली. सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या. राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, तुमची स्वारी गडावर आली, जागत्या रहा. मोहरांच्या थैलीचा सतका बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातांतील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळत राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले. क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले. गनिमांवर एल्गारी चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले. त्या मंडळीत मानकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तान्हाजी, नूरखान बेग सारे मीठ जागते इमान होते. त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नदर पडावेत असे वाटत होते. त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्याबाहेर दाटले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? मतलब मासाहेब, आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्रमुखदर्शनाची समाधी भंगली. नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळंबलीत. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय.
जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी हेरली. खान, तुम्ही का थांबलात? बेशक आत या. राजांनीच त्याची कोंडी फोडली. नूरखानही आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना मानकोजींच्या हाती दिले. भुवया चढवीत डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले. हां करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले तशा जिजाबाई म्हणाल्या, सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू. अजून बाळराजांची मान नाही धरली. सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले. छ्या, एवढं ग्वाड वजं कळत नाही व्हय मासाब, म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तान्हाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तान्हाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, हां तेवढं बोलू न ग. मासाब म्हणत्यात ते खरं हाय बरं का मासाब. जुन्नरच्या चालीत ह्योनी मीच होतो पागतली घोडी बाहेर काढाया. पागावरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तेगीनं घोड्यांचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढाया लागलो तर गली माणसं याक हत्यारबंद भिरं मारो मारो वरडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हणला, तान्हाजीराव निस्ता पट्टा घुमवत माझ्याबरोबर या, गमजा दावतो. आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पट्ट्या पागतलंच याक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हार हार महादेव वरडत थै थै नाचत धावला की. ह्याचं भूतावानी ध्यान बघून ते बेचारं तोबा तोबा करीत पळालं. असा ह्यो संभाजी हाय. तान्हाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा आहे हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाहीत. बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळांवर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीण दालनाच्या दरवाजात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना. गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीस आराम? राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही, म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मन पाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते, 3 मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते.
एरव्ही मुलूखभर धावणी करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुंकुबळ असावं तर असं. सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाब केला. नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरले आऊ झालो या तुमच्या बोलांची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब, नाही राजे? पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा? मतलब मासाहेब, आमची काही गल्लत? राजे घोटाळले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरुणी महालात आलात. कसं? जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लवल्या. दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात. आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही. ते कधीच जाऊ नये. फर्जंद असावेत तर असे. जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते. त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती. ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीला सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटींनी पुरंदरचे 18 कारखाने जागविले. हिरव्या आंबवतीच्या रसवंत आराशींनी गडाचे पत्थरी दरवाजेसुद्धा जिंदादिल केले. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरी पटका आभाळाला थपडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हलगी लेझिमींच्या तालावर वाजत गाजत बाळंत विडे गड चढू लागले. थैली पोच झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंद जणांना केव्हाच गड दाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेने तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभात स्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले. दरुणी महालातील सईबाईंचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी ऊर उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरीबतूने शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याची फुले मढविलेली घुंची घातलेल्या, जरीचे अंगडे ल्यालेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सूनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोऱ्या आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खणा नारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसद मिळत नव्हती.
औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंत विड्याची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भटांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्या शेजारी तबकात ठेवलेला घुंची अंगड घातलेला दगडी वरवंट्याचा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तबकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. 3 वेळा पाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्यांचे नाव सांगितले, शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई गुणवंताबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढं होत पाळण्याला पाठ लावून एकदा पाठ झोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या 4 बुरुजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्त आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित सकल गुणमंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान झाले. संभाजीराजे, शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले. आणि त्या खबरीने गडावरच्या राऊळातील सगळे देव सोयरातून सुटले. भाग 3 समाप्त.